विषय इतिहास याच्यातील पहिलं प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। याच्यामध्ये आज आपण 5वा 6वा आणि 7वा घटक याबद्दल माहिती पाहणार आहोत। आता सुरुवातीला आपण 5वा घटक आहे तो पाहूया। भौगोलिक शोध व शोधक। युरोपातील लोकांना किंवा युरोपीय राष्ट्रांना भौगोलिक प्रदेश शोधण्याची गरज का पडली हे सर्वप्रथम आपण अगोदर बघूया। युरोपचा भारताशी अतिपूर्वेकडील देशाशी चालणारा जो व्यापार आहे तो व्यापार जलमार्गाने आणि स्थलमार्गाने चालत असे। भारताच्या वायव्य सरहद्दीकडील खिंडीमधून इराण इराक मार्गे तुर्कस्तानमध्ये व्यापारी माल पोचवला जात असे। तिथून तो बॉस्फोरसची सामुद्रधुनी ओलांडून युरोपमधील निरनिराळ्या व्यापाऱ्यापर्यंत हा माल पोचवला जात असे। परंतु इसवी सन 7व्या शतकामध्ये इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि अरबस्तानमध्ये इस्लाम धर्माची स्थापना झाल्यानंतर अरबस्तान आणि अरबस्तानच्या आजूबाजूचे जे प्रदेश आहेत या प्रदेशावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं। तसंच उत्तर आफ्रिका भूमध्य समुद्र याच्यावरती सुद्धा आपलं वर्चस्व निर्माण केलं। त्याचप्रमाणे मध्यपूर्वेतील जी काही जुनी साम्राज्य होती ती जुनी साम्राज्य नष्ट केली। युरोपातील दक्षिण युरोपवरती मध्य युरोपवरती हल्ले चढवले। 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल हे ठिकाण तुर्कांनी काबीज केलं। कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी काबीज केल्यानंतर युरोपचा अतिपूर्वेकडील देशाशी चालणारा जो काही व्यापार आहे हा व्यापारही बंद पडलेला आहे आणि व्यापारावरती अरबांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे। त्यामुळं काय झालं तर युरोपमधील लोकांचं हाल होऊ लागलं, व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ लागलं आणि त्यामुळं नवीन प्रदेश शोधण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही। भारताकडे जाणाऱ्या नवीन मार्गाचा शोध घेण्यासाठी एक प्रकारची स्पर्धाच युरोपीय देशामध्ये सुरू झाली। पोर्तुगालचा राजपुत्र साहसी आणि दर्यावादी होता। त्यानं भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी काही साहसी खलासी कप्तान यांना प्रोत्साहन दिलं आणि अशा पद्धतीनं त्यांना अनेक जलसफरी आयोजित करून भारताकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। तर या ठिकाणी आपण भौगोलिक शोध आणि शोधक तर कोणत्या शोधकानं कोणता प्रदेश शोधलेला आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला मार्को पोलो हा इटालियन प्रवासी होता। त्यानंच युरोपला सर्वप्रथम चीन आणि पूर्वेकडील आशिया खंडातील इतर देशाची ओळख करून दिलेली आहे। चीनचा सम्राट कुबलाई खान याच्या दरबारामध्ये तो राहिलेला होता। त्या ठिकाणी त्यानं मंगोलियन भाषा आणि चीनी भाषा अवगत केली। मार्को पोलोनं जे काय प्रवास वर्णन लिहिलेलं आहे त्या प्रवास वर्णनाला ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यानं की भारताचा पूर्व किनाऱ्यावरील जो व्यापार आहे या व्यापाराविषयी माहिती दिलेली होती। आता त्याच्यानंतर दुसरा एक प्रवासी आहे तो आपण या ठिकाणी बघूया। त्याचं नाव आहे इब्न बतूता। तर हा इब्न बतूता वेगवेगळ्या कारणासाठी भारत
मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डिनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या प्रदेशामध्ये फिरला. मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी म्हणून तो ओळखला जातो. आता त्याच्यानंतर आपण बघूया हेनरी द नॅव्हिगेटर. पोर्तुगालच्या या राजपुत्रानं 15व्या शतकामध्ये युरोपातील जे अज्ञात प्रदेश आहेत हे अज्ञात प्रदेश शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामधूनच की आफ्रिकेच्या जवळ असलेलं मॅडेरा आणि ॲझोरस या 2 द्वीपकल्पाचा शोध लागलेला आहे. पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपमध्ये आणले आणि त्यांना गुलाम म्हणून वागणूक दिली. त्याचप्रमाणे आफ्रिकेमध्ये सापडलेलं जे सोनं आहे ते सोनंसुद्धा पोर्तुगीजांनी आपल्या मायदेशी आणलेलं आहे. त्याच्यानंतर बार्थोलोमो डायस हा एक खलासी होता. पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेवरून डायस हा प्रवासाला निघाला. आफ्रिकेच्या दक्षिणेकडचं टोक त्याला सापडल्यानंतर त्या टोकाला त्यानं केप ऑफ स्ट्रोम्स म्हणजे वादळाचं भूशिर असं नाव दिलं आणि त्याच्यानंतर ते नाव बदललं आणि नाव बदलून केप ऑफ गुड होप असं त्या आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला नाव दिलेलं आहे. आता आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला दर्यावधी होता. त्याच्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस तर 1453 की तुर्कांनी इस्तंबूल म्हणजेच कॉन्स्टँटिनोपल हे ठिकाण जिंकल्यानंतर युरोपातील लोकांना आशियामध्ये येण्याचा जो काही मार्ग आहे हा मार्ग शोधणं आवश्यक झालेलं होतं. स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्यानं कोलंबस भारताच्या शोधाला निघाला आणि पृथ्वी गोल असल्यामुळं त्याला असं वाटलं की पश्चिमेपासून आपण प्रवासाला सुरुवात केली तर पूर्वेकडे असणाऱ्या भारत देशामध्ये आपण पोहोचू. पण तसं न होता तो प्रवासाला निघाल्यानंतर प्रवास करत करत की अमेरिका खंडाजवळ पोचलेला आहे पहा. तर अशा पद्धतीनं त्यानं अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर अमेरिगो वेस्पुसी इटलीतील अमेरिगोनं स्पेनच्या वतीनं 1497 पहिली शोध मोहीम काढली असं समजलं जातं. त्यानं आपल्या 3ऱ्या मोहिमेमध्ये जो प्रदेश शोधला त्याला व्हेनेझुएला असं नाव दिलं. त्यानं ॲमेझॉन नदीच्या मुखापर्यंत प्रवास केला आणि त्याच्या नावावरूनच अमेरिका खंडाचं नाव पडलं असं मानलं जातं. त्याच्यानंतर वास्को द गामा तर वास्को द गामानं 4 जहाजं आणि 170 खलासी घेऊन तो भारताकडं जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्यासाठी निघालेला आहे. आफ्रिकेतील प्रवासामध्ये मालिंदा बंदराच्या परिसरामध्ये एका भारतीय वाटाड्याला घेऊन तो 1498 भारतातील कालिकत बंदरामध्ये पोचलेला आहे. कालिकत बंदरामध्ये कालिकतचा राजा झामोरिन यानं त्याचं स्वागत केलं. वास्को द गामानं झामोरिन राजाकडं पोर्तुगालशी व्यापार करण्याची परवानगी मागितली आणि ती परवानगी मिळाल्यानंतर वास्को द गामा आपल्या मायदेशी गेलेला आहे. त्यानंतर पुन्हा तो 2 वेळा भारतामध्ये आलेला होता. गोवा
आणि कोची या ठिकाणी पोर्तुगीजांचं साम्राज्य निर्माण झाल्यानंतर तो भारतात आलेला होता आणि भारतात पहिला व्हायसराय म्हणून त्यानं काम पाहिलं. भारत आणि युरोपीय देश यांच्यामध्ये व्यापारी संबंध निर्माण करण्यामध्ये त्याची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की आफ्रिकेमध्ये युरोपीय वसाहती का वाढल्या, त्याची काही कारणं आहेत ते या ठिकाणी आपण बघूया. आता पहिलं कारण आहे की आफ्रिका खंडात हिरे, सोने, तांबे, सुपीक भूमी, लाकूड किंवा अन्य वनस्पती या गोष्टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यामुळं युरोपीय लोक काय झालेले होते, आफ्रिका खंडाकडं आकर्षित झालेले होते. कारण विपुल अशा प्रकारची साधनसंपत्ती त्या ठिकाणी आहे आणि त्या साधनसंपत्तीचा उपयोग आपल्या देशासाठी करता येईल या उद्देशानं अनेक युरोपीय देशांनी काय केलेलं होतं, त्या ठिकाणी जाऊन आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केलेली होती. आता दुसरं कारण जरी बघितलं आपण तर पोर्तुगीजांनी आफ्रिकेतून स्थानिक लोकांना पकडून नेऊन गुलाम म्हणून विकण्याचा व्यापार सुरू केलेला होता. आफ्रिकेतील लोक गरीब होते, त्यांना पकडून न्यायचं आणि युरोपीय देशामध्ये त्यांना गुलाम म्हणून विकायचं. म्हणजे गुलामांचा बाजार एक प्रकारे युरोपमध्ये या पोर्तुगीजांनी सुरू केलेला होता. आता स्वस्तात उपलब्ध असणारं श्रमही युरोपीय राष्ट्रांची महत्त्वाची गरज होती आणि ती गुलामांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं गुलामांचा व्यापार हा वाढत गेलेला दिसून येतो. त्याच्यानंतर फर्डिनांड मॅगेलन हा एक जलप्रवासी होता, खलासी होता. फर्डिनांड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी म्हणून ज्ञात आहे. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स यानं आयोजित केलेली जी काय मोहीम होती त्या मोहिमेमध्ये तो सहभागी झाला आणि त्या मोहिमेमधून तो प्रवास करत असतानाच वाटेत फिलिपाईन्स या ठिकाणी तो मारला गेला. परंतु त्याच्या सहकार्याने पृथ्वी प्रदक्षिणेची जी काही मोहीम आहे ही मोहीम पूर्ण केलेली आहे. आता त्याच्यानंतर सॅम्युएल डी चॅम्प्लेन हा फ्रान्समधील होता आणि त्यानं अमेरिकेत शोध मोहिमा काढल्या. त्या ठिकाणी फ्रेंचच्या वसाहती स्थापन केल्या. कॅनडामधील क्युबेक या शहराची स्थापना त्यानं केलेली आहे. त्याच्यानंतर ॲबल जानसवा टास्मन या ॲबल जानसवा टास्मनचा जन्म हॉलंडमध्ये झालेला आहे. नवनवीन प्रदेशाचा शोध घेण्याच्या वसाहतवादी स्पर्धेमध्ये त्यानं न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया या प्रदेशाचा सुद्धा शोध त्यानं लावलेला आहे. त्याच्यानंतर कॅप्टन जेम्स कुक यानं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर इंग्लंडच्या शाही नौदलाचा झेंडा फडकवलेला आहे. पॅसिफिक महासागरातील बेटांची त्यानं पाहणी केलेली आहे आणि त्याचे अचूक नकाशे तयार केलेले आहे. 3 वर्षामध्ये त्यानं 30,000 सागरी मैल प्रवास केलेला आहे. त्याच्यानंतर लुई अँटोनी द बोगनविले हा फ्रेंच दर्यावधी होता. त्यानं पॅसिफिक महासागर पार करून ताहिती या ठिकाणी तो पोचला. आता तिथपर्यंत पोचल्याचं किंवा त्या भागाचं त्यानं जे काय त्या भागात प्रवास केलेला आहे, पाहिलेला आहे, त्याचं त्यानं एक प्रवास वर्णन लिहिलेलं होतं. त्याचं नाव आहे व्हॉयजेस अराउंड द वर्ल्ड. हे पुस्तक त्यानं 1771 लिहिलं आणि हे पुस्तक वाचून फ्रान्समधील अनेक लोक त्या ठिकाणी
ताहिती या ठिकाणी पोचलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत आणि वसाहती स्थापन करून पुढं पॅसिफिक महासागरातील एका बेटाला आणि एका फुलवेलीला या बोगनविलेचं नाव दिलेलं आहे. मंगो पार्क हा स्कॉटलंडचा रहिवासी होता आणि त्यानं इसवी सन 1795मध्ये नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर अल्बेरोनी हा गझनीचा सुलतान मुहम्मद बरोबर भारतामध्ये आलेला होता आणि भारतामध्ये आल्यानंतर की त्यानं पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. अक्षांश रेखांश तयार केलेले आहेत आणि त्या काळाचा जर विचार केला तर अक्षांश रेखांश तयार करणे हे अतिशय कठीण काम होतं. तरीसुद्धा ते काम त्यानं त्या काळात पूर्ण केलेलं होतं आणि पृथ्वीचा गोल नकाशा तयार करण्याचा प्रयत्न त्यानं केलेला आहे.